काय नाही, मी फक्त बोधकथा लिहित होती, जी की मला खूप आवडतात. अरे सांगता सांगता विसरलीच, मी माझं नावच नाही सांगितलं तुम्हाला. मी सई. मी या बोधकथा लिहित होती, जी की मला खूप आवडतात. मी अशा 2 बोधकथा लिहिल्या आहेत. पहिली, 2 मित्र होते, राम आणि श्याम. दोघं खूप घट्ट मित्र होते, जशी की ती सृष्टी. अरे टॉपिकवर येऊया. दोघं ठरवतात की आपण शंख गोळा करायला जाऊया, ज्याच्याने आपल्याला पैसे भेटतील आणि ते आपण शहरात विकूया. दोघं मित्र जातात. थोड्या वेळानंतर श्याम मोठा शंख गोळा करतो. तो बोलतो, मी काय आता शंख नाही गोळा करणार, मी तर इथेच थांबतो बाबा. राम काय करतो, तो छोटी छोटी शंख गोळा करतो. थोड्या वेळानंतर दोघं ती शंख शहरात विकायला जातात. त्या रामला त्या मोठ्या शंखाचे 1000 रुपये भेटतात आणि श्यामला रामला त्या छोट्या छोट्या शंखाचे 3000 रुपये भेटतात. श्यामला कळालं की आपण मोठ्या मोठ्या गोष्टींचा आनंद घेऊन बसू नका, जे की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पुढे येतात ना, त्याचा पण आनंद घ्या. असा. चला आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते. एक नदी होती, खूप मोठी होती. त्या नदीचं पाणी खूप शीतल होतं. जाता जाता एक ऋषी होते, त्यांना एक नदी लागते. त्यांना वसतिगृहात जायचं होतं. ते त्यांच्या वसतिगृहात जातच होते की त्यांना तेव्हा एक स्त्री दिसते. ती स्त्री खूप चिंतित असते. तिचं बाळ एकटं घरी होतं. ती बाजारातूनच जात होती. अरे मला आठवलं, मी पण अशी खूप एक्सायटेड होती जेव्हा माझी आई बाजारातून घरी येते. आपल्याला खूप काही गोष्टी आणते ना ती. तुम्हाला पण माहिती असेल ना, तुमची आई पण खूप गोष्टी आणत असेल ना बाजारातून. ते साधू त्या स्त्रीकडे जातात आणि बोलतात, बाई तू एवढी चिंतित का आहेस, काय झालंय तुला? ती स्त्री बोलते, साधू मी खूप चिंतित आहे. माझं बाळ एकटं घरी आहे, मला ही नदी पार नाही करता येणार. ते साधू बोलतात, बाई चिंतित नको होस, मी तुला ही नदी पार करून देतो. ते साधू त्या स्त्रीला नदी पार करून देतात. ते दुसऱ्या तटावर बसलेले ऋषी बघतात आणि त्यांच्या जवळून बोलतात, काय हे तुम्ही काय केलं? तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं, तुम्ही का स्त्रीला स्पर्श केला? ते साधू बोलतात, मी तर काहीच नाही केलं, मी माझ्या खांद्यावर बसवलं आणि त्यांना सोडूनही दिलं. तुम्ही काय केलं? तुम्ही त्या महिलेला, त्या स्त्रीला तुमच्या डोक्यात ठेवलंय, त्याचं काय? याच्यातून आपल्याला हे कळतंय की परिस्थिती माहीत नसताना, आपल्याला ती संबंधित नसताना त्या परिस्थितीचा विचार करू नका. आपल्याला विचार करून त्याला खूप त्रास होऊ शकतो. बोलता बोलता मला अजून एक गोष्ट आठवली, ती मी लिहिते आणि तुमच्याशी पुढच्या वर्षी भेटते. स्वामी
मागे चालली किंवा मागून ती पण लास्टची ती येते. हिमालय की पुत्री गौरी धरे शिव का हिमालय की पुत्री गौरी धरे शिव का शिव का शिव का हिमालय की पुत्री गौरी तिहाइयों की तरफ। तिहाई ये तत्कार का ही एक रूप है। तत्कार यानी तल से थल पर आघात करके ईश्वर की उपासना करना। तिहाई में एक ही प्रकार के बोलों को 3 बार नाचकर, गाकर या बजाकर सम पर समाप्त किया जाता है। वैसे तो तिहाइयों की खासियत घुंघरू की आवाज़ यानी पद संचालन से दर्शाई जाती है, लेकिन हमारे दोस्तों ने कुछ अलग करने की कोशिश की है। किसी ने सिर्फ पैरों द्वारा बोलों की खासियत दिखाई है, तो किसी ने कृष्ण राम
साई. स्मार्ट. किसी भी बात को बढ़ा चढ़ाकर कहना. मैंने अलंकार समझाया, बच्चों से उदाहरण पूछा. एक जनाब खड़े हुए और कहते हैं, तूने काजल लगाया, दिन में रात हो गई. एक दिन 10th D की कक्षा में मेरी प्रॉक्सी लेक्चर लगी थी, यानी एंगेजमेंट लगा था, मुझे पढ़ाना नहीं था. तो मैंने सोचा चलो बच्चों से वार्तालाप करूं.